नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैतच्या हाती कसे पुरावे लागत आहेत. जो फ्लॅट राहुल आणि रोहिणी यांनी घेतलेला आहे त्या फ्लॅटचं लोकेशन मिळतं. त्यानंतर तिथं गेल्यानंतर त्या माणसाची जरा धुलाई केल्यानंतर अद्वैतला समजतं की तो माणूस खोटं बोलत आहे आणि मग तो फ्लॅट राहुलचा आहे हे अद्वैतला समजतं. म्हणजेच कलाच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन जेव्हा मिळवलं जातं तेव्हा या सगळ्या गोष्टींचा खुलासा तिथं होत आहे. तर इकडे सुकन्याला ती चिठ्ठी मिळते आणि अद्वैता ती चिठ्ठी दाखवल्यामुळंच धागेदोरे आता जुळत आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आता सुकन्या फोनवरती बोलत असते, आबांची काळजी घेत आहे आणि त्याचबरोबर तिला फोन आलेला आहे, तो म्हणजे नेहाचा, म्हणून ती नेहाशी फोनवर बोलत आहे. तेव्हा मात्र नेहा तिला म्हणत असते की अगं माझा सुखी तो ड्रेस कुठे ठेवला आहे का, तो सापडत नाही आहे. तेव्हा सुकन्या सांगते, अगं मी वरच्या कप्प्यात ठेवला आहे, काल मी धुतला होता ना, तर मी तो वरच्या कप्प्यात ठेवलेला आहे. तेव्हा नेहा म्हणते की हो, सापडला सापडला. मग सुकन्याला ती विचारू लागते की अगं कसं आहे, काम आहे का सगळं व्यवस्थित, करतेस ना मन लावून? हां, आणि तू ऑब्व्हियसली करणारच आहेस हे मला माहिती आहे, असं सुकन्याला ती सांगत असते. आणि त्याच वेळी कपाटातील ड्रेस काढताना ती जी चिठ्ठी आहे त्या दिवशी सुकन्याने नेहाला दिली होती आणि म्हणाली होती की ही तुझी चिठ्ठी आहे का बघ. ती चिठ्ठी नेहा ती उघडते आणि नेहा म्हणते की अगं सुखी एक मिनटं थांबा, त्या दिवशी तुम्हाला ती एक चिठ्ठी दिली ना, आणि त्या चिठ्ठीमध्ये वाचायला सुरुवात करते की चांदेकर आपलं घर वाचव रोहिणी आणि राहुल सरांपासून, कारण रोहिणी मॅडम आणि राहुल सर आपलं घर बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि माझा असंही लिहिलेलं असतं. तेव्हा मात्र आता इकडे सुकन्या म्हणते काय, ती चिठ्ठी आणि रोहिणी राहुल चांदेकर ही नाव आहेत त्याच्यात. तेव्हा नेहा म्हणते की हो अगं पण ती चिठ्ठी माझी नाही आहे. सुकन्या म्हणते की अगं हो, पण मला सांगशील का नीट? नेहा म्हणते की अगं मी तिकडे येणारच आहे, मी तुला देऊन जाईल ती चिठ्ठी, मग तू बघ. असं म्हणत ती म्हणते की मी येते भेटायला. आता नेहा सुकन्याला भेटायला निघालेली आहे आणि तेव्हा नेहाने ठरवलं आहे की ती चिठ्ठी जी आहे ती आपण सुकन्याला नेऊन देऊया, म्हणजे बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील, असं नेहाचं ठरलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता आबांच्या औषधाची वेळ झालेली असते. तिथं सरोज आलेले असते. मग सुकन्या फोन ठेवते आणि आबांना औषधं देते. त्याच वेळी सरोज पाहत असते सुकन्या किती मनापासून काळजी घेते, आबांसाठी किती काय काय करते, हेही तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर आबांना सुकन्या म्हणते की आबा मी 2 मिनिटात बाहेर जाऊन येऊ का आजोबा, माझी मैत्रीण आली, तिचं काम आहे ते करते आणि लगेच येते. आबा म्हणतात की चालेल. आणि मग सरोजसुद्धा तिथून गेलेले आहे, आबांना औषधं दिलेली आहेत. अगदी वेळा पाळून सुकन्या त्यांची काळजी घेत असते. त्याचबरोबर त्यांना काय हवं नको या सगळ्या गोष्टी ती पाहत असते. त्याचसोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आबा तिच्याकडे पाहत आहेत, तिला काय हवं नको ते तिनं करत आहे हे सुद्धा आबांच्या लक्षात येतं. आणि मग इकडे सरोजसुद्धा देत असते, पण आबा म्हणतात की जे काय झालं ते विसरून जा पोरी. तेव्हा सुकन्या म्हणते की हो, विसरून तर जात आहे, पण काही चूक नसताना एखादी व्यक्ती आपल्याला बोलते तेव्हा त्रास होतो ना, तेच झालं आहे, बाकी असं काही नाही आहे. कारण त्या ज्या माझ्याशी वागत आहेत ना, त्या पूर्वजन्मीचा कुठला काहीतरी पूर्वीचा राग मनात ठेवून माझ्याशी वागत आहेत, त्या तुसडेपणाने माझ्याशी वागत आहेत, म्हणून थोडंसं वाईट वाटतं, बाकी असं काही नाही आहे, असं सुकन्या सांगू लागते. तेव्हा आबा विचार करत असतात. आबा म्हणत असतात की बरोबर आहे, ही मुलगी बोलते ना, ह्या गोष्टीमध्ये पण तथ्य आहे, कारण रोहिणी त्याच पद्धतीने तिच्याशी वागत आहे हे आबांच्यासुद्धा लक्षात आलेलं असतं आणि सरोजच्यासुद्धा. तेव्हा आबा म्हणतात की जाऊ दे, जे झालं ते झालं, त्या गोष्टींकडे तू लक्ष नको देऊस, त्या गोष्टी सोडून दे, असं आबांनी सुकन्याला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर सुकन्याही म्हणते की हो आबा, कारण त्या गोष्टी धरून ठेवण्यातही काही अर्थ नाही आहे, हे सुकन्यालाही चांगलंच माहिती आहे, कारण त्यातून साध्य काहीच होणार नसतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता सरोजसुद्धा विचार करत असते नक्की काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत, कोणत्याच गोष्टींची काहीच टोटल लागत नसते. आणि तेव्हा मात्र आता इकडे सुकन्या आबांना सांगते की मी आलेच जाऊन, कारण तिची मैत्रीण बाहेर आलेली आहे म्हणून तिला जायचं आहे असं तिनं सांगितलेलं असतं. तर इकडे नेहा बाहेर येऊन वाट पाहतच असते. सुकन्या तिथे येते आणि सुकन्या बोलू लागते. ती म्हणते की नेहा काय झालं? तेव्हा नेहा म्हणते की हो,
ही चिठ्ठी आहे ना, ही तुला द्यायची होती. बघ याच्यामध्ये काय लिहिलं आहे. आणि ती चिठ्ठी जेव्हा सुकन्याला दिली जाते तेव्हा मात्र खूप मोठा खुलासा होत आहे, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. आणि मग ती चिठ्ठी सुकन्या पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. ती म्हणते, काय, ही चिठ्ठी? आणि मग दोघीही पाहू लागतात, कारण त्या चिठ्ठीमध्ये जो लिहिलेला मजकूर आहे तो चांदेकर, रोहिणी, राहुल या सगळ्यांशी कनेक्टेड आहे. म्हणजेच आता सुकन्याला कळतं की यामागं खरं कारण काय आहे ते. आणि सुकन्या म्हणू लागते की अगं बरं झालं, म्हणजे आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की या सगळ्याचा काय अर्थ आहे ते. बरं, मी ही चिठ्ठी पहिलं अद्वैत सरांना देते आणि मी तुला नंतर नीट सांगते सगळं काय झालेलं आहे ते, असं सुद्धा सुकन्याने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा सुकन्या जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते तेव्हा मात्र नेहा म्हणते की काळजी घे, अजिबात विचार करू नको कोणत्या गोष्टींचा, कारण जे काय आहे त्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत, असं सुकन्याने सांगितलेलं असतं. आणि इकडे कलाची ही चिठ्ठी आहे हे सांगितल्यानंतर नेहा म्हणते, कला म्हणजे? तेव्हा ती सांगते की अद्वैत सरांची बायको, तिची ही चिठ्ठी आहे. आणि आता सुकन्या त्याच गोष्टींचा विचार करू लागली की हे सगळं काय आहे, म्हणजे ह्या सगळ्याचा माझ्याशी काय संबंध आहे, कारण मी कुठं कलाला कधी भेटलेली आहे, मी तर तिचा फक्त जीव वाचवलेला, पण हे सगळं मला माझ्याशी कनेक्टेड आहे असं का वाटतंय. आणि तेव्हा मात्र सुकन्या त्याच गोष्टींचा विचार करत असते. नेहाला तिने सांगितलंय मी पाहते सगळं, आणि नेहाला सुद्धा तिने आता जायला सांगितलेलं असतं, कारण कामाच्या ठिकाणी नेहा येऊन राहू शकत नाही हे पण सुकन्याला चांगलंच माहिती आहे. अद्वैत इकडे विचार करत असतो. तेवढ्यातच सुकन्या धावत येते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत सर. अद्वैत म्हणतो, काय झालं? तेव्हा सुकन्या सांगू लागते की अद्वैत सर हे द्यायचं होतं, आणि ती चिठ्ठी देते. आणि तेव्हा अद्वैत ती चिठ्ठी वाचू लागतो. खरं तर कलाने त्या चिठ्ठीमध्ये स्पष्ट असं लिहिलेलं नसतं, फक्त त्यात एवढंच लिहिलेलं असतं, माझा अपघात पण, म्हणजे माझा पण, एवढंच. म्हणजे सुरुवातीला लिहिलं आहे की चांदेकर आपलं घर वाचव वगैरे या सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेत त्याच्यामध्ये, पण आता हे अपघाताच्या बाबतीत जे लिहिलेलं असतं त्याचा काही अर्थ लागत नसतो. आता मात्र इकडे अद्वैत ती चिठ्ठी वाचतो, त्याला धक्का बसतो. तो म्हणतो, काय आहे हे सगळं, म्हणजे या सगळ्यामागे रोहिणी आत्या आणि राहुल आहेत. आता मात्र अद्वैतला सुद्धा धक्का बसलेला आहे. या सगळ्या गोष्टी इतक्या वाटतात तेवढ्या साध्या नाहीत, हे आता अद्वैतच्याही लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत आता सुकन्याला विचारतो, नक्की काय आहे हे सगळं, म्हणजे या सगळ्यामागे रोहिणी आत्या आणि राहुल आहेत. आता मात्र अद्वैतच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला कळायचं बंद होतं आणि तो म्हणू लागतो की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे, असं म्हणत अद्वैत आता बोलत असतो. आणि तो खाली बसलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, मी जाब विचारणार आहे, आत्ताच्या आत्ता जाऊन मी जाब विचारणार आहे. तेव्हा सुकन्या म्हणत असते की हो हो अद्वैत सर, तुम्ही जाब विचारलाच पाहिजे. परंतु जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे अद्वैत त्याच गोष्टींचा विचार करतोय. सुकन्या सुद्धा म्हणते की याचा अर्थ काय, कारण त्या अपघाताच्या मागे काय रिझन आहे, हा मात्र प्रश्न अनुत्तरितच असतो. नक्की काय, कारण स्पष्ट त्याच्यामध्ये क्लिअर होत नाही आहे. सुकन्याने सांगितलेलं असतं की सॉरी, पण ही चिठ्ठी माझ्या फाईलमध्ये आली होती, कारण आम्ही दोघीही एकाच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, त्याच्यामुळे ती चिठ्ठी माझ्याकडे आलेली होती, असंही सुकन्याने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र अद्वैत विचार करू लागतो की म्हणजे कलाला मारणारी, कलाचा अपघात करणारी हे दोघंजण आहेत. मला ह्या सगळ्या गोष्टींचा नीट तपास केला पाहिजे. आत्ताच्या आत्ता मी जाऊन त्यांना जाब विचारतो, असं तो बोलतो. परंतु मध्येच तो पुन्हा थांबतो, कारण त्याला माहिती आहे जर आपल्याकडे स्ट्रॉंग पुरावे नसतील तर आपण काहीच करू शकणार नाही. ही गोष्ट मात्र अद्वैतला चांगलीच माहिती आहे. आणि म्हणूनच अद्वैत म्हणतो की आता या सगळ्या गोष्टींचे धागेदोरे गोळा करून त्यांना दोघांना गाफील ठेवून मग त्यांना मी जन्माची अद्दल घडवणार आहे. कारण मी जर आत्ता त्यांना काही विचारायला गेलो तर ते सगळं ते कसं उधळून लावतील हे अद्वैतला चांगलंच माहिती आहे. आणि म्हणून तर अद्वैतने तो विचार केलेला असतो. खरं तर अद्वैतसाठी हा खूप मोठा धक्का आहे की आपल्याच माणसांनी आपल्या बाबतीत हे सगळं केलेलं आहे. या गोष्टीचा त्रास अद्वैतला होत असतो. आता सुकन्या म्हणते की अद्वैत सर, मी तुमच्यासोबत आहे, काहीही झालं तरीही आपण कला मॅडमना न्याय मिळवून द्यायचा, असं ती सांगत असते. आणि मग अद्वैत बरोबर हात मिळवते. अद्वैतसोबत हात मिळवल्यावर तिच्या हृदयाची धडधड सुरू होते
अद्वैतला सुद्धा थोडंसं वेगळं वाटत असतं की हिच्याबरोबरच हात मिळवल्यावर असं का होतंय हे अद्वैतला वाटत असतं. आणि म्हणून अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. पण सध्या अद्वैतच्या डोक्यात फक्त एकच आहे की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित जुळवायच्या आहेत. नक्की कशामुळे हे सगळं झालंय ह्याचा शोध घ्यायचा आहे, हेच अद्वैतच्या डोक्यात चालू आहे. त्यासोबतच इकडे अद्वैत खूप चिडलेला असतो. पण आता त्यांना गाफील ठेवून त्यांच्या विरोधातले पुरावे गोळा करायचे आणि मगच या सगळ्याचा शेवट करायचा, एवढं अद्वैतनं ठरवलेलं असतं. खरं तर अद्वैतला पण माहिती आहे की या सगळ्यामागे कोण आहे. पण त्या व्यक्तींना आपण जाऊन जाब विचारला तर ते सावध होतील आणि पुढचे पुरावे मला मिळू देणार नाहीत. हे सगळं अद्वैतच्या डोक्यात असतं. तेव्हा अद्वैतला इकडे सांगते ती म्हणजे सुकन्या, अद्वैत सर काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे. आपण दोघं मिळून सगळे पुरावे शोधूया आणि आपण दोघं मिळून ठरवूया काय करायचं आहे ते, असंही सांगितलं जातं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सुकन्याच्या हाती आता बऱ्याच गोष्टी लागत चाललेल्या असतात, धागेदोरे जुळत असतात. आणि अद्वैतला खरं तर वाईट वाटलेलं असतं की कलाचा अपघात हा त्यांच्यामुळं झालेला आहे, ही गोष्ट आता क्लिअर झालेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की काळजी करायची नाही की आता सगळं शोधून काढणार आहे आणि खरे सूत्रधार जे दोघं आहेत त्यांची वाट लावणार आहे, हे सुद्धा अद्वैतनं आता ठरवलेलं आहे. आणि मग तेवढ्यातच अद्वैतला एक कॉल येतो आणि अद्वैत जायला निघतो. सुकन्या म्हणत असते की नाही, कला मॅडमच्या मागे जर यांनी कोणी काही केलं असेल तर ते मी शोधल्याशिवाय शांत राहणार नाही. हा विचार सुकन्याच्याही डोक्यात सुरू झालेला आहे. इकडे अद्वैत आता पोलीस स्टेशनला येतो. पोलीस स्टेशनला आल्यानंतर अद्वैत तिथे पोलिसांच्या समोर आहे आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, गेली 6 महिने झालं आपण शोध घेत आहोत, पण आपल्या हाती काहीच लागलेलं नाही. चांदेकर साहेब, किती दिवस आपण शोध घ्यायचा ते सांगा. तेव्हा अद्वैत म्हणतो, मला काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत आणि त्या म्हणजे मला असं वाटतंय की आपण शोध पुन्हा सुरू केला पाहिजे, अगदी सुरुवातीपासून. म्हणजेच कलाचं जे मोबाईलचं लोकेशन दाखवलं जातं आहे तिथून आपल्याला सुरुवात केली पाहिजे, असं इकडे अद्वैत त्यांना सांगतो. तेव्हा ते म्हणत असतात की हो बरोबर आहे तुमचं, पण ठीक आहे मग ती फाईल घेऊन या, असं तो हवालदारांना सांगतो. आणि त्याचबरोबर लोकेशन जे आहे ते आता मिळालेलं तर आहे. लास्ट लोकेशन कलाचं जे आहे त्याच्या 2 तासापूर्वी कुठं होती ती, काय होतं, या सगळ्यांचा शोध घ्यायचा. इकडे रोहिणीच्या अंगाची लाहीलाही होत असते. रोहिणी म्हणत असते की नाही, मला काही करून त्या नर्सला या घरातून हाकलवायचं आहे, कारण ती आल्यापासून मला असं वाटायला लागले की आपल्या गळ्याचा फास आवळला जातोय, काहीतरी आहे म्हणून मला असं वाटतंय, असं रोहिणीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा राहुल म्हणत असतो की मामा काय करतेस हे सगळं, तू तू स्वतःवर का घेतेस हे सगळं, आणि तू स्वतःच त्या गोष्टींचा विचार करतेस म्हणून तुला त्रास होतोय, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की तुला कळत नाही आहे राहुल, ती मुलगी आली आहे आणि जर त्यांनी काही शोधाशोध केली आणि ती जर आपल्या अंगलट आली तर मात्र खूप अवघड होणार आहे. तुझ्या लक्षात येत नाही आहे चांदेकर, काहीही झालं तरीही तुला माहीत नाही आहे की या सगळ्याचं इकडे राहुल, तुला माहीत नाही आहे काय होणार आहे, कारण तो जर अद्वैत पेटून उठला त्या मुलीमुळं, कारण तेव्हा राहुल म्हणतो की अगं मामा असं काय करतेस तू, तुला माहीत नाही का त्या कलाला मारणं एवढं अवघड होतं, तिला आपण मारलेलं आहे, आणि ही नर्स काय चीज आहे गं, उगाच तू घाबरत बसते आणि तुझ्या डोक्यात विचार करत बसते म्हणून हे सगळं होतं आहे, असं राहुल तिला सांगत असतो. परंतु रोहिणीला भीती वाटत असते. रोहिणी म्हणत असते नाही रे, ती आल्यापासून मला असे धडकी भरल्यासारखी झाली, मला कळत नाही आहे की काय होणार आहे, परंतु मला फक्त एवढंच माहिती आहे की काही झालं तरीही त्यांच्या हाती कोणत्याही गोष्टी लागायला नको आहेत. जर का त्यांच्या हाती गोष्टी लागल्या तर मात्र आपलं अवघड होणार आहे, असं सुद्धा रोहिणी बोलत असते. त्याचबरोबर इकडे आता अद्वैत आणि पोलीस त्या लोकेशनला पोहोचलेले असतात. आता ते लोकेशन म्हणजे कोणतं, तर ज्या ठिकाणी राहुल आणि रोहिणी यांनी फ्लॅट घेतलेला आहे तिथे. मग तिथे जाऊन त्यांनी काय केलेलं असतं, तर त्या दोघांना तिथं राहणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं असतं. तेव्हा तो सांगू लागतो की तुम्हाला किती वेळा सांगायचं हो, मागंही एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा या गोष्टींशी काहीही संबंध नाही, आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र या सगळ्याचा माझा काही संबंध नाही आहे, आणि तरीही तुम्ही आता पोलिसांना घेऊन इथं आलेला आहात, म्हणजे तुम्हाला कळतं आहे का तुमचं काय चाललं आहे ते, काहीही झालं तरीही तुमच्या लक्षात येत नाही आहेत गोष्टी, असं त्यांचं बोलणं सुरू आहे. आणि त्याचवेळी तो म्हणत असतो की नाही, मला नाही माहिती की हे सगळं काय चाललेलं आहे आणि कशा पद्धतीने घडत आहे, कारण
ज्या गोष्टी घडत आहेत त्या वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, हा माणूस खोटं बोलतोय, हा माणूस खरं बोलतच नाही आहे असं अद्वैत सांगू लागतो. आणि अद्वैत त्या माणसाला मारायला सुरुवात करतो. तेव्हा अद्वैतला पोलीस म्हणू लागतात की हे बघा, तुम्ही कायदा हातात घेऊ नका. तुमचा कायदा हातात घेण्याने काय होते तुमच्या लक्षात येत नाही आहे, आणि मग तुम्हाला अटक करावी लागेल असंही सांगितलं जातं. तेव्हा अद्वैत म्हणतो की चालेल, मला अटक झाली तरी चालेल, पण मी सोडणार नाही आहे याला. इकडे आता सुकन्या औषधं देत असते, त्याचबरोबर ज्या गोष्टी घडत आहेत त्या पाहत असते. आणि त्याचवेळी तिला लक्षात येतं की अद्वैत सर नक्की कुठे गेलेत, मला त्यांना एकदा कॉल केला पाहिजे, कारण त्यांनी काही सांगितलं नाही आहे जाताना. आणि त्याचबरोबर मला माहीत नाही आहे की त्यांचं काय चालू आहे, पण काही प्रॉब्लेम नसेल ना, मी एकदा कॉल करून बघते, हा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. आणि त्याचवेळी इकडे ती म्हणते की अद्वैत सरांना कॉल करते, परंतु अद्वैत इकडे कामात बिझी आहे. अद्वैतला काही करून त्या माणसाला आता ताब्यात तर घेतलेलं आहे, त्याच्याकडून सत्य वदवून घ्यायचं आहे. आणि अद्वैतनं त्याची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. जेव्हा त्याची धुलाई होत असते तेव्हा मात्र तो माणूस तिथे काहीच बोलत नसतो, तो मात्र शांत असतो. आणि इकडे अद्वैत मात्र मारत असतो त्याला, आणि मग त्या माणसाने तोंड उघडलेलं असतं. म्हणजेच त्या माणसाकडून अद्वैतला आता समजलेलं असतं की काय झालेलं आहे, कारण ज्या गोष्टी घडत होत्या त्या वाटतात तेवढ्या सोप्या नव्हत्या. आणि तो सांगतो की नाही, मी इथं 20 वर्ष झालं नाही राहत, आता काही दिवसांपूर्वी मी इथं राहायला आलेलो आहे असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो, बघितलं, हा माणूस खोटं बोलत होता, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा मात्र तो म्हणतो की हा फ्लॅट माझा नाही आहे, माझ्याकडे असलेली कागदपत्रं खोटी आहेत, हा फ्लॅट राहुल फडतरेचा आहे. आता मात्र अद्वैतला धक्का बसतो, म्हणजेच हा फ्लॅट राहुल आणि रोहिणी आहे यांचा आहे. तेव्हा अद्वैत पोलिसांना म्हणतो की तुम्ही याला ताब्यात घेऊन जा, आणि जोपर्यंत आपल्या हाती सगळे धागे दोरावे लागत नाहीत तोपर्यंत यातली गोष्ट बाहेर कुठेही कळू देऊ नका. त्याचा मोबाईल काढून घेतला जातो. आणि अद्वैत म्हणतो की आता घरी जाऊन मी कागदपत्र शोधतो, कारण फ्लॅटची खरी कागदपत्र रोहिणी आणि राहुलकडेच असणार आहेत हे अद्वैतला माहिती आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत सुकन्याला विचारत असतो की नक्की ॲक्सिडेंट कसा झाला. सुकन्या सांगत असते की एक गाडी आली आणि त्या गाडीने हा अपघात घडवलेला आहे. अद्वैत विचारतो, गाडीचा रंग कोणता होता. सुकन्या म्हणते की पांढरा होता, आणि त्यानंतर ती गाडी जी आहे ना ती पुढे जाऊन धडकली एका ठिकाणी, आणि मग हे सगळं अशा पद्धतीने घडलेलं आहे असंही ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता अद्वैतला ती म्हणत असते की त्यानंतर तिथे ना काहीतरी झटापट चाललेली होती, म्हणजे नक्की मला कळत नाही आहे की काय चाललेलं होतं, पण गाडी जेव्हा पुढे जाऊन धडकली ना तिथे झटापट चाललेली होती. आणि त्याचबरोबर तिचं हे बोलणं जे आहे ते ऐकल्यानंतर मात्र इकडे अद्वैतला धक्का बसतो, म्हणजे कोणामध्ये झटापट चालली असेल, कलाचा तर अपघात यांनी घडवला होता, मग झटापट कोणामध्ये, हा प्रश्न अद्वैतच्या पुढे असतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ते जे सुकन्याचे काका आहेत ते तिथं आलेले असतात. अद्वैत त्यांना म्हणत असतो, कोण आहे तुम्ही, आणि आत डिरेक्टली कसं काय आला, असं मला त्यांना बाहेर जायला सांगत असतो, सिक्युरिटीला बोलवत असतो. तेवढ्यात सुकन्या तिथे येते आणि म्हणते, सॉरी ते माझ्याकडे आले, त्यांना तुम्ही असं नका बोलू. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुम्ही ओळखता यांना. तेव्हा ती सांगते की हो, हे ते काका आहेत, आम्ही राहतो ना तिथं ते राहतात, मग आम्हीच त्यांना जेवायला वगैरे देत असतो. आणि हे ऐकल्यानंतर अद्वैतला धक्का बसतो. आणि ते काका जेव्हा तिथे पाहतात, ते म्हणजे राहुल आणि रोहिणीला, तेव्हा ते काका ओरडायला सुरुवात करतात, यांनीच मारलंय. हे त्या काकांचं जे बोलणं असतं ते सुरू असतं, कारण त्या काकांना माहिती असतं की तो अपघात करणारी राहुल आणि रोहिणी आहेत, म्हणून त्यांच्याकडे जाऊन ते ओरडून सांगत असतात की गाडी धडकली आणि बूम, कसा ॲक्सिडेंट झाला हे ते सगळं सांगत असतात. आता मात्र अद्वैतला धक्का बसतो आणि अद्वैत पाहतच राहतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.